पौंडीतली शाळा बघा किती सुंदर शाळा आहे आणि मस्त एकदम असं नर्मदे हर बेटा. अच्छा धन्यवाद. नर्मदे हर शाळा बघ किती सुंदर आहे. पाण्याची टाकीची व्यवस्था आहे. व्हॉलीबॉल कोर्ट आहे आणि मुलं खेळत आहेत. आणि आपल्याला ह्या उजव्या रस्त्याला जायचं नाही आहे तर 2 शाळेच्या मधून हा पायवाट आहे. नर्मदे हर बघ किती सुंदर असा परिसर आहे. नर्मदे हर. हा सरळच आहे ना जायचं. त्या ह्याच्यातनं जावं लागणार आहे. परत आपली सर्कस ऑब्स्टॅकल्स ह्याच्यावर पाय ठेवून. अरे बाबा हे बघा परत आलेला आहे शेतातला रस्ता. नर्मदे हर. पहिला माताराम जाणार मग पिताराम जाणार नाही मग बाबाजी जाणार. चला परिक्रमेच्या वाटेवर. हां हां येतो तुझ्या पुढे आलो. आणि हे बघा हे आपल्या मागे मागे येतातच. त्यांची PhD झालेली आहे परिक्रमेत पण रस्ते विसरलेत. असे भरपूर असतात. असे PhD केलेले असतात. नर्मदे हर. अशा प्रकारचा आता आपला शेतातून मार्ग चालू झाला आहे दुर्जनपूरसाठी. आणि ह्या मार्गावर चालायचा आनंद काही वेगळाच असतो. थोडा कठीण असतो. उबडधुबड रस्ता असतो. हां आणि पाय तर तयार झालेलेच आहेत आपले पण मजा येते. हां हां कारण आपल्या ब्रेनला मसलला आणि सगळ्यांना ती सवय होते. त्याची एक मेमरी बनते. त्यामुळे ते ऑटोमॅटिक ब्रेनसुद्धा चालताना बरोबर पाय कुठे टाकायचा काय टाकायचं ते सगळं होतं. म्हणजे आपलं ट्रेनिंग असते. जसं आर्मीला ट्रेनिंग देतात एक असं म्हणजे युद्धामध्ये कसं असा प्रकार घडू शकतो. तर त्यामुळे जेव्हा ती ॲक्च्युअल सिच्युएशन येते तेव्हा ते ब्रेन तसंच काम करतं. मसल्स तसंच काम करतं. तसाच हा प्रकार आहे की आपण चालून ॲटोमॅटिक आपल्या ब्रेन आणि मसल्सला किंवा बाकी सगळ्या शरीराला त्याची सवय होते. मग सगळे ज्या मुवमेंट आहेत त्या सगळ्या ॲटोमॅटिक होतात. थोड्या महिन्यातच होतात. 1-1.5 महिन्यामध्येच त्या होतात. मग पहिला 1-1.5 महिना तुम्हाला कदाचित त्रास होऊ शकतो. पाय एकदा तयार झाले एकदा ब्रेनमध्ये सगळं ते फिट झालं कुठे कसं चालायचं काय चालायचं हे सगळं मग बरोबर होतं आहे. नर्मदे हर. म्हणून परिक्रमेत सगळे सांगतात की स्टार्टिंगला 30-40 वगैरे उगाच चालू नका. 10-15 असे किलोमीटर चाला तर आपल्या हां कारण तुम्हाला सवय हां म्हणजे कसं की तुम्हाला तुमच्या मसल्सला सगळ्या गोष्टींना सवय होते. एकदा हॅबिट झाल्यावर नंतर हळूहळू किलोमीटर वाढवले तरी हरकत नाही आहे. फक्त जास्त किलोमीटर वाढवले तरीसुद्धा कुठे स्थानं येतात तीर्थ येतात तिकडे जायचा प्रयत्न करा. नुसतं धावत बसू नका नाही तर मग परिक्रमेत येऊन फायदा काय. नर्मदे हर. हां एकाच वेळी जर 5-5 किलोमीटर आत असेल तर मग तुम्हाला उशीर होत असेल कारण सगळ्यांच्या नोकऱ्या असतात. एक टाईम लिमिट असतं त्याच्यात परिक्रमा पण कंप्लीट करायची असते. म्हणून ते घाईमध्ये लोक करतात. कोणाकडे वेळ असेल तर कोणी आरामात करेल. नर्मदे हर. फक्त आधी घाई करू नका. थोडे दिवस एक 15 ते 20 दिवस तरी घाई करू नका. नंतर थोडा म्हणजे नंतर 20-20, 25, 30-30 किलोमीटर चाललात तरी काही हरकत नाही आहे. पण जरी तुम्ही किती प्रॅक्टिस केली असाल 20 किलोमीटर 25 किलोमीटर 30 किलोमीटर चालायची तर ती तुम्ही करता सरळ रस्त्यावर. अशा उबडधोबड रस्त्यावर होत नाही. त्यात पाय सारखे इकडे तिकडे
वाकडे होतात, गुडघा ट्विस्ट होतो, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदाच घ्या पण चांगलाच नाही चप्पल घ्या. हां, आणि चप्पल घ्याल किटोच घ्या. हां, आणि शक्यता किटो घ्या. शूजपेक्षा शूज जमायचं शूज घ्या. फक्त शूजमध्ये जरा थोडे येतात. हां फोड येण्याचे चान्सेस जास्त असते, कारण त्याच्यामध्ये गरमी स्टोअर होते. फ्लोटर्समध्ये तेवढी होत नाही, हवा लागत असते. आणि घ्याल तर चांगल्या क्वालिटीची घ्या. चांगल्या म्हणजे मी ब्रँडचं म्हणत नाही, कारण आम्ही जी घेतलेली आहे ती खूप छान आहे. तर मी मी नाव नाही सांगणार, कारण आपल्याला कुठल्या कंपनीचं प्रमोशन नाही करायचं आहे व्हिडिओवरती. पर्सनली असं हे कराल तरी फक्त आम्हाला चांगलं म्हणजे बऱ्यापैकी चांगली मिळाली. नाही तर आमच्या सांगण्यावर तुम्ही घाल नाही दुसऱ्या वेळी तुटले तर तुम्ही म्हणाल आम्हाला फसवलं म्हणून. तर ती तुमची मर्जी. आमचे अनुभव आहेत ते तुम्हाला आम्ही सांगतोय. इव्हन कपड्यांचं पण हां, कपडे पण लाईट वेटच घ्या. उगाच ते हेवी लवकर सुकणारे वगैरे असेच कपडे घ्यायचे. हां, रेयॉन म्हणजे टेरिकॉटन वगैरे आपण म्हणतो ना, एकदम काय म्हणतात प्युअर कॉटन जाडं घेतलं ते कपडे सुकणार नाहीत तुमचे. आणि थोडक्यात तुम्हाला त्याची डिटेल हवी असेल हां तर आम्हाला तुम्ही हे करू शकतात, विचारू शकतात, आम्ही नक्की सांगू. हो, आता परिक्रमा झाल्यानंतर व्हिडिओ जेव्हा जातील त्याच्यावेळी पण मी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला मिळेल, पण मी इंट्रोचा व्हिडिओ तर बनवणारच आहे. तेव्हा सगळी माहिती म्हणजे त्रास म्हणण्यापेक्षा परिक्रमेत त्रास असा काही होत नाही. माझ्याकडे 15 किलोच्या वरती वजन होतं तेव्हा पण त्रास झाला नाही. पण नंतर कळलं की उगाचच आपण हे वजन उचलतोय म्हणून आम्ही ते सगळं हे केलं. त्रास नाही, परिक्रमेत त्रास होत असेल तर मग त्या परिक्रमेचा अर्थ नाही आहे. आणि तसा विचार पण करू नका की ह्याच्याने मला त्रास होतो त्याच्याने त्रास होतो. हां, तर ते त्रास म्हणून नका करू की मला ह्याच्याने हे झालं ते झालं. जे होतं आहे ते होऊ द्या. मैया आहे सगळं ठीक करायला. तिच्यावर फक्त विश्वास ठेवा. आणि म्हणजे एवढं आहे की मी तर म्हणे एवढा जर तुमचा विश्वास घट्ट असेल तर डोळे मिटून सुद्धा तुम्ही परिक्रमा करू शकता. हो, एवढं मैयाची ताकद आहे. फक्त तुमचं काय म्हणतात ते श्रद्धा किती आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. फक्त मैयावर विश्वास ठेवा. हां, आणि चला बस. नर्मदे हर. ओम नमः नर्मदे हर. हा बघा शेतातला रस्ता आहे. आता बघा ह्या रस्त्यावर उबडधोबड असतं त्यामुळे पाय हे ब्रेनला सवय झाली आहे. आम्ही काय विचार करून करत नाही, आपण फक्त तिथे लक्ष देतो आणि पाय बरोबर त्या स्पॉटला पडतात. ही ट्रेनिंगचा पार्ट आहे. इतके दिवसाचा जे चालण्याचा जो सराव आहे त्याचा पार्ट आहे. बघा मातारामसुद्धा बघा, हे जर पहिल्या दिवशी तुम्ही जर ह्याच्यावर चालायला आलात अशा ह्याच्यावर फास्टमध्ये ते तुम्हाला बिलकुल जमणार नाही. पाय कुठेतरी म्हणजे पाय ट्विस्ट होतो ह्याच्यामध्ये, पण मसलला त्या म्हणजे पायाच्या खालती सगळ्या ह्याला त्या मसलला हॅबिट झाली आहे. म्हणजे तो जो स्ट्रेच जरी झाला तरी त्याला ती सवय झाली ते. आणि जर पहिल्यांदा करायला गेला तुम्ही अशा ह्याच्यावर स्पीडमध्ये तर तिथे काही ना काहीतरी इंजुरी होणार, ती होत नाही नंतर. म्हणजे पाय तयार होतात. नर्मदे हर. आणि नंतर तुमचं वजन पण कमी होतं चालून. माझं तर मला वाटतं 15-20 किलो तर आरामात कमी झालं असं. आधी पण केलं नव्हतं, पण माझा 80-85 तर मिनिमम असेल, 90च्या आत होतंच. पण आता मला वाटतं 65-70च्या आसपास वजन झालं. हां, आणि माताराम तर भरपूरच बारीक झाली. 10-12 किलो झालं. ती ड्रेस पण आता होत नाही आहेत, हँगरसारखे लटकतात. आणि आता 15-20 दिवस राहिले आहेत तर कशाला नवीन आणि घ्यायची गरज नाही आहे. जर ओंकार हां पर्सनली घ्यायचेच नाही, आता हेच वापरायचे फक्त. ओंकारेश्वरला जाऊ हां तो एक जोड. हां नर्मदे हर. असं ते मला पण माहिती नाही, खरं ठेवतात काय? अच्छा असेल आपल्याला, मला तर माहीत नाही आहे असं काय असतं ते. गुरुजी
सांगतील आपल्याला नर्मदे हर. पण आमचा संकल्प अनिल गुरुजींनी म्हणजे उचलला. ते गुरुजी अनिल गुरुजी आहेत, फेमस आहेत ते. तुम्ही कोणाकडनंही संकल्प घेऊ शकता, असं काही नाही आहे, जबरदस्ती नसते कोणाची. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, हे बघा आपण मागून इकडे शेतातनं आलो. नंतर इथे पुढे हा जंगल मार्ग आहे, थोडासाच असणार जंगल मार्ग. तर आपल्याला इकडून हे बघा, इथून ही वाट आहे, तर इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. नर्मदे हर. गाड्यांचा वगैरे आवाज बहुतेक थोडाफार येतो आहे, तर खाली आपल्याला रस्ता मिळेल, मग त्या रस्त्यावरून आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदे हर. बघा नर्मदे हर. ते जरा सांभाळून चालायचं, कारण पायऱ्यांसारखंच आहे खाली उतरायला. जमतंय ना हे आरामात. नर्मदे हर. हा बघा, हा डोंगर पूर्ण आपण उतरला आहे आणि आता आपला शेतातला मार्ग चालू झाला आहे. थोडं टफ होतं उतरणं, कारण ओबडधोबड रस्ता असला थोडं टफ असतंच. पण म्हातारावनी पण मस्त डोंगर उतरायचं काम एकदम सराईतपणे पूर्ण केलं आहे, माझा हात पकडत पकडत. आणि बघा किती सुंदर दृश्य आहे, आणि ग्रीन कार्पेट हे कुठे बघायला मिळतं आपल्याला. हे बघा, एक मिनटं तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो, एक मिनटं. नर्मदे हर. हे बघा, सुंदर असं दृश्य. आणि आपण ऑलमोस्ट कुठल्या तरी गावामध्ये प्रवेश केला, आणि ही पायवाट आहे, त्याला पगदंडी म्हणतात, आपण पायवाट म्हणतो शेतातली. तर ह्या मार्गाने आता आपल्याला पुढे जायचं आहे. ती नर्मदे हर सीधा. बघा, तो माणूस दिसतोय का माहीत नाही तुम्हाला, मोठ्या स्क्रीनवर दिसेल, ह्याच्यात तर मला दिसत नाही, का मला पण चष्मा लागला आहे त्यामुळे जवळचं दिसत नाही. त्यांनी सांगितलं सीधा नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. चला, हे चढा उतरा. लांबून मी तो डोंगर तुम्हाला दाखवतो जो आपण चढलो आणि म्हणजे वरतूनच आलो, फक्त उतरलो तो डोंगर. लांबून तुम्हाला आयडिया येईल तेवढं आपण खाली उतरलो. आणि उतरायला म्हणजे सरळ नव्हतं, भरपूर दगडी होत आहेत, आपण वाकडा तिकडा, त्यामुळे थोडं कठीण पडलं. पण उतरल्याच्या नंतरचा आनंद खूप चांगला होता, आणि तो स्मृतीमध्ये राहणार. हा बघा, हाच तो डोंगर आहे जो आपण खाली उतरलो. नर्मदे हर. चला, तर पुढे कुठलं गाव रस्ता पण आलाय, कुठलं गाव लागलं ते पण विचारू. नर्मदे हर. अरे बघा, ही मला वाटतं पहाडी नदी असावी. ते थोडंसं पाणी साचलेलं आहे, आणि हा बघा रस्ता लागला आहे आपल्याला जायचा. आणि नदी बघा, सुकली आहे नदी इकडे. आणि आता आपल्याला इथे चढून हा रस्त्यावरनं जायचं. म्हणजे हा एक टप्पा होता, कठीण होता, पण तेवढा कठीण म्हणजे जास्त लांबवर नव्हता. एक 10 ते 15 मिनटं लागली ना उतरायला, की 20 मिनटं लागली आपल्याला. 20 मिनटं लागली, कारण म्हाताराम थोडी स्लो, कारण सांभाळून उतरलो. उगाच आपल्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी करून घ्यायची नव्हती घाईमध्ये. हां हां ना, चेक करावे लागतात ना पायाने. हां, पायाने कधी पण पाय ठेवल्यावर ना थोडंसं आपल्याला अंदाज येतो दगड हलतोय का. हां, उगाच नाही तर इंजुरी करण्यापेक्षा थोडं आरामात गेलं, कारण आपण हां. आणि म्हातारामला कसं जर उतरायचा पार्ट जर एक फूट 1.5 फूट असेल तर मग उतरायला त्रास होतो. बघा, आता हा रोड कुठून आला माहीत नाही, तोच रोड आहे का जो आपण सोडलेला नर्मदे हर. अरे नाही, त्याचं नाही, मी सांगतो याच्यामध्ये इथून आलो ते पुढे.
हां काय दलक पांडीवाडा असं काहीतरी लिहिलेलं आहे तिथे. नर्मदे हर पिंपळ महाराज बघा, सुंदर असं पिंपळाचं झाड. नर्मदे हर असं कोणतरी गाव असतं, कोणतरी भेटतं मैया. हे बघा काय दलका पांडीवाडा म्हणजे हे गाव दलका पांडीवाडा आहे, ग्रामपंचायत. लोक आहेत. आपण तरी एकदा रिकन्फर्मेशन जो आपला स्वभावात आहे आता. हे बघ सुंदर गाव आहे बघा, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वच्छता. आणि हा किलबिलाट जर तुम्ही ठरवून ऐकलात तर, नाही तर चालत हे करत असाल तर तुम्हाला लक्षात पण राहणार नाही. नर्मदे हर. नाही ते जाऊ दे, ते कुठे जायचं आपल्याला? गोरखपुर में काय पुढे? दुर्जनपुर के लिए इधर से ना? जी हाँ जी हाँ जी हाँ जी महाराज. अभी आगे और जंगल लगेगा? हाँ महाराज जी, लाग है जंगल प्रभु, अच्छा लाग है जंगल, लाग है। बड़ा जंगल है कि छोटा है? अरे ये से छोटा है महाराज जी। ऐसा ये जो था वैसे ही? नहीं, इतना उतार चढ़ाव नहीं है। अच्छा आराम से है, सीधा? मान लो कुछ बराबर है। हाँ जी हाँ जी हाँ, चलेगा, ठीक है। नर्मदे यार महाराज जी, नर्मदे सीधा ही जाना है ना महाराज जी? सीधा ही, बस 3 किलो रोड है महाराज जी। हाँ फिर इसके बाद फिर आपको पगडंडी लगती है। अच्छा, तो उधर कैसा दाहिने जाना है कि बाएं जाना है, कि यही रोड पे पगडंडी लगेगी? यही रोड पे लगेगी पगडंडी महाराज। अच्छा। इसी रोड दलका गांव में है आगे। अच्छा, दलका गाँव। जी हाँ, तो दलका से आप सीधे साले पानी की मार्ग पूछ लेना महाराज जी, हमें साले पानी जाना है। शाले पानी, ओके। घुटिया लिखो है आपके कल्पावली में, घुटिया जो है 3 किलोमीटर की गुलाई है। अच्छा, तो आप घुटिया में जाके सीधे साले पानी चले जाओ। शाले पानी जाना है ना, ठीक। नहीं, देवरी तो फिर बहुत आगे है भैया। हाँ हाँ, देवरी आगे, साले पानी से बिछुआ या तरिया, और गोरखपुर जाना हो तो गोरखपुर नहीं नहीं, गोरखपुर का को जाने का है? हाँ, तो फिर सीधे दुर्जनपुर जाओ। दुर्जनपुर ही जाएंगे ना डायरेक्ट? गोरखपुर जाके वापस दुर्जनपुर आना पड़ेगा? जी हाँ जी हाँ जी हाँ। तो फेरा पड़ता है ना? 5 किलोमीटर की सिधाई महाराज जी। अच्छा। आप सीधे बिछुआ से दुर्जनपुर चले जाओ तो 5 किलोमीटर बचत होते हैं। समझो 1-1.25 घंटे की रास्ता। बराबर। जी हाँ, नर्मदे हर। नर्मदे हर महाराज जी। रात कहाँ होती महाराज जी? गाँव में बरेली। बरेली में। अच्छा हाँ, नर्मदा मंदिर। हाँ मंदिर नहीं, एक के घर पे रुके थे। अच्छा अच्छा। नर्मदे हर।